लातूर एकेकाळी दुष्काळासाठी ओळखला जाणारा जिल्हा, पण नंतर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे देशात तो गाजू लागला. याच लातूरमध्ये साधारण 1999च्या सुमारास एका भाड्याच्या खोलीत अवघ्या 10 मुलांपासून एका क्लासची सुरुवात झाली. क्लासचे संस्थापक होते एका शेतकरी कुटुंबातून आलेले MSc गोल्ड मेडलिस्ट शिवराज मोटेगावकर. सुरुवातीला सायकलवरती घरोघरी जाऊन ट्युशन घेणारे मोटेगावकर विद्यार्थ्यांमध्ये एम सर या नावाने चांगलेच प्रसिद्ध झाले होते. 2003 मध्ये त्यांनी अधिकृतपणे RCCची स्थापना केली. सर्व विषय एकाच छताखाली या कल्पनेतून त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी आपल्या शाखा उघडल्या. वर्षाकाठी 100 कोटीहून अधिक उलाढाल असणारं हे साम्राज्य त्यांनी उभं केलं. पण या यशामागे एक काळपण सत्य दडलेलं होतं. निकाल 100% लागावा आणि जाहिरातीत आपण नंबर 1 राहण्यासाठी एम सरांनी काय केलं तर शॉर्टकट निवडला. आणि इथूनच सुरू झाली नीटच्या महाघोटाळ्याची स्क्रिप्ट. या प्रकरणातील खरी सूत्रे ही लातूरमध्ये नाहीत तर पुण्यातून हलवली गेली. शिवराज मोटेगावकरांचे जे गुरु आहेत आणि जे पुण्याचे निवृत्त रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक PV कुलकर्णी यांचा यामध्ये समावेश आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काय तर PV कुलकर्णी हे थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTEची परीक्षा प्रक्रियेशी थेट जोडले गेलेले होते. कुंपणाने शेत खाण्याचा हा एक प्रकार होता.